वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी पाऊल तुझे। या ठिकाणी संत लीला अमृत म्हणजे संताचीच कथा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि अगोदर त्रिलोकचंद्र राजा आणि मैनावतीची कथा पहिल्या अध्यायामध्ये झाली आणि दुसऱ्या अध्यायामध्ये गोपीचंद राजा आणि मैनावती अशा प्रकारची या ठिकाणी कथा सुरू झालेली आहे। आणि कथा सुरू झालेली असताना ज्या वेळेस गोपीचंद राजा सिंहासनावर बसून स्नान करत होता त्यावेळेस तिच्या आईने गोपीचंद राजाकडे पाहिलेला आहे। आणि हा कोमल अशा प्रकारचा देह आता या ठिकाणी हा निरसन करून किंवा देह जाईल अशी काळवा काहील एके दिवशी याला काळ खाणार आहे अशा प्रकारचं ती चिंतन करत असताना तिच्या डोळ्यातून तिचे अश्रू पडलेले आहे। आणि अश्रू पडल्यानंतर ज्यावेळेस गोपीचंदाच्या पाठीवरती अश्रू पडले हे अश्रू कुठून आलेले आहेत अशा प्रकारचा तो लपून पाहिल्यानंतर तो आपल्या आईजवळ गेलेला आहे। आणि तो आपल्या आईला विचारलेला आहे, आई तुला कोण अशा प्रकारचे कठोर शब्द बोलला आणि तुला कोण अशा प्रकारचा त्रास दिला काय असा तो विचारून पुन्हा म्हणजे तो आपल्या आईला विचारलेला आहे। आणि पुण्या महाराज कोण तुला अशा प्रकारचा अपशब्द असं बोललं सांग मला, तुला आत्ताच्या आत्ता अशा प्रकारची शिक्षा मी करतो असा कोण त्या ठिकाणी गोपीचंद राजा आपल्या आईला विचारू लागलेला आहे। मैनावती म्हणे त्याच्याने निष्ठुर बोलले नाही कोणी, तुझे स्वरूप लावणी दे कोणी, स्वप्नील म्हणे वाटला स्वप्ने म्हणे वाटला। त्यावेळेस मैनावतीला ज्यावेळेस गोपीचंद राजाने विचारलेला आहे आणि विचारल्यानंतर मैनावती बोलले, हे बाबा हे बाळा मला अशा प्रकारचा कठोर शब्द कोणीही बोललेला नाही, परंतु मी मात्र तू ज्यावेळेस तू स्नान करत होतास त्यावेळेस मला अशा प्रकारचा मनामध्ये विचार आला, हा देह तुझ्या पंचभूताने जे घडलेला देह आहे तू या ठिकाणी सोडून जाणार अशा प्रकारचा मला विचार आल्यामुळे मी अशा प्रकारचं उद्विग्न झाले तुझ्याकडे पाहून आणि त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू आलेले आहे अशी ती गोपीचंद राजाला मैनावती बोलू लागली आहे। 32 लक्षणे तू रूपाळा दिसते मदनाचा पुतळा, आयुष्य सरता येईल वेळा ते काळ तुझला ग्रासल, ते काळ तुझला ग्रासल। त्यावेळेस मैनावती बोलले तू कसा आहेस म्हणजे 32 लक्षणे अशा प्रकारचा आहेस आणि तू जशा साक्षात मदनाचाच पुतळा आहेस, परंतु तुला काळ या ठिकाणी कहणार आहे, काळ देह जाईल याशी काळबा काहील किंवा देह हे काळाचे धन कुबेराचे अशा प्रकारचे तुकाऱ्या बोलतात तशा प्रकारचं तुला या ठिकाणी एके दिवशी काळ खाईल, ते काळ खाईल म्हणून तुझी त्या शरीराची चिंता करून मी मात्र अशा प्रकारचा आक्रोश करू लागलेला आहे अशी मैनावती गोपीचंद राजाला बोलू लागली आहे। सुंदर सुकुमार स्वरूप देख हे अग्नीचा टाकीला होईल राख, म्हणून माझं वाटले दुःख करीत शोक वैसले, करीत शोक वैसले। त्या गोपीचंद राजाची आई गोपीचंद राजाला बोलू लागलेली आहे, हे बाबा तू इतका मदनाचा पुतळा इतका राजा सुकुमार अशा प्रकारचा आहेस, कोमलांग अशा प्रकारचा आहेस आणि मृदू भाषिक अशा प्रकारचा आहेस तो, आणि तुला मात्र एके दिवशी अशा प्रकारचे अग्नीमध्ये 10 अशा प्रकारचं तुझं शरीर होणार आहे आणि ती चिंता करून मी मात्र या ठिकाणी आक्रोश अशा प्रकारचं करून रडू लागलेले आहे अशी गोपीचंद राजाची मैनावती गोपीचंद राजाला बोलू लागलेली आहे। लोकचंद तुझा पिता तो ऐसाचा होता नरपणाता, काळे ग्रसिता उचिता जळून गेला अग्नीत, जळून गेला आणि त्यावेळेस गोपीचंद राजाची आई मैनावती म्हणू लागलेली आहे, तुझा बाप सुद्धा त्रिलोकचंद राजा जो आहे ना तुझ्यासारखा अशा प्रकारचा सुकुमार आणि कोमलांग अशा प्रकारचा होता, तो देखील एके दिवशी या ठिकाणी अग्नीमध्ये 10 झाला आणि तू सुद्धा तुझा सुद्धा या ठिकाणी 10 होणार, ती आठवण करून मी मात्र तुझी चिंता करू लागलेली आहे अशी गोपीचंद राजाची आई मैनावती गोपीचंद राजाला बोलू लागलेली आहे। राज्य संपत्ती पुत्र धन हे नाशिवंत अवघे जाईल जाण, जैसे अभद्र छायेचे चितपण जाय नासून जन्मात्रे, जाय नासून जन्मात्रे एखादा फळ आहे तो फळ आहे ना जोपर्यंत तो फळ परिपक्व अशा प्रकारचं होत नाही तोपर्यंत सुसज्ज अशा प्रकारचा दिसला आणि परिपक्व झाल्यानंतर तो एके दिवशी तो फळ जशा प्रकारे नासून जातो तशा प्रकारे तू देखील या ठिकाणी दिवसेंदिवस अशा प्रकारे तो काळाच्या तोंडामध्ये जाऊ लागलेला आहेस आणि काळाच्या तोंडामध्ये जात असताना तू देखील या ठिकाणी जळून भस्म होशील अशी गोपीचंद राजाची मैनावती गोपीचंद राजाला बोलू लागलेली आहे। इंद्रधनुष दिसते अग्नी प्रक्षिणे का दिसते नाही, तैसे मिसळ सुख म्हणे अशत माने निष्पुत्रा, असं